नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सांगोला पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण. दिनांक 14/6/2026 रोजी रात्री आम्हाला माहिती मिळाली, गोपनीय माहिती मिळाली, जवळ येथील कोडा नदी पात्रामध्ये अवैध रीतीने वाळू होत आहे. त्याची माहिती मिळताच मी तात्काळ सांगोला पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पाठवली. आमची टीम त्या ठिकाणी जातात त्यांना नदीपात्रामध्ये 3 JCB, 1 टिप्पर आणि 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह हे अवैधरित्या वाळू भरून उपसा करत असताना आढळून आल्याने त्यांना सर्व यंत्रणासह, सर्व वाहनासह आमची टीम त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आली आणि त्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात काम चालू आहे. हा मुद्देमाल जवळपास 1,21,14,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे व याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, गुन्हा दाखल करण्याचं काम करण्यात येत आहे. यामध्ये 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सर, DYSP शिवपूजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनचे PSI गुरव, PSI सागर पाटील, पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल काजी सावंत, राजगे, कॉन्स्टेबल नदाब माळी, पांढरे यांनी ही कारवाई केलेली आहे.